जिथं देवांचं वास्तव्य राहिलं, हो जिथं विद्वानांचं वास्तव्य राहिलं, हो जिथं ज्ञानी मंडळीचं वास्तव्य राहिलं, हो त्या व त्यांच्या वास्तव्या राहण्यानं या नगरीला प्रतिष्ठा मिळाली. म्हणून ही प्रतिष्ठान नगरी आहे. वा वा क्या बात. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलून एक सामाजिक प्रबोधनाची जी क्रांती घडवली, हो की त्या काळातल्या कोणीतरी ज्ञानेश्वर भक्तांनी प्रतिकात्मक दगडी रेडा या भिंतीमध्ये स्थापन करून ठेवला होता. या आणि मग इथं धर्मसभा भरली. आणि धर्मसभा भरल्यानंतर माऊलीनं आम्ही का आलो हे विशद केलं. मग माऊली म्हणाली धर्मपीठाला आम्ही काय करावं, सांगा तुम्ही काय करावं. ते म्हणजे संत एकनाथांनी समता, ममता, एकता या तत्वाला धरून ते जे जगले, त्या तत्वाचे संस्कारमय घडावेत असा संदेश एकनाथांनी आणि या शहरामध्ये वास्तव्य असलेल्या विविध पंथांच्या संतांनी दिलेला आहे. समतेचा संदेश हे नाकारून चालता येणार नाही. बरोबर. त्या काळामध्ये 6 महिन्याचा 1000 किलोमीटरचा पायी प्रवास तो. तर हे दिनेश पारेख सर या पैठणमधलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा अभ्यास आहे सगळा पैठणचा. हे आपण महानुभव मठाकडनं निघालोय नागघाटाकडे तुम्ही हे जे सांगत होता इथे पालथी नगरी काय आहे ते? पैठणी अनेक ऐतिहासिक चढ उतार पाहिलेले आहेत. हो. आणि पैठणी अनेक ऐतिहासिक चढ उतार पाहत असताना पूर्वीचं पैठण जे गोदा काठी होत दक्षिणेच्या बाजूने, त्या ठिकाणी जुनं पैठण वसलेलं होतं. आणि ते जुनं पैठण नगर जे आहे ते वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती आहे. तुमचा नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप आहे, गोदा काठचा प्रवाह बदलणे असं घडणे, अशामुळं ही हजारो वर्षाच्या कालखंडाचा इतिहास जतन करणारी ही पालथी नगरी, ज्याला म्हणतो आपण म्हणजे पैठणला पालथी नगरी म्हणायचं का? जुन्या पैठणला पालथी नगरी म्हणायची. मग प्रतिष्ठान पण म्हणायचे का? प्रतिष्ठान आणि पालथी नगरी पालथी नगरी वेगवेगळ्या कारणानं गाडल्या गेली, जमिनीत ती पुरल्या गेली, किंवा मग गोदावरीच्या वेगवेगळ्या महापुरामुळे जी माती वाहून आली, जो गाळ वाहून आला, जी वाळू वाहून आली, त्याच्यात ते पैठण गरम झालं, किंवा भूकंपाच्या हादऱ्यामुळं ते पैठण गाडल्या गेलं. म्हणून हा सगळा पालथी नगरीचा हा पैठणचा जुना भाग जो होता इकडे, त्यापैकी केंद्र सरकारने ज्या ठिकाणी पैठणच्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या, ज्या परिसरामध्ये, तो परिसर 28 एकरचा ताब्यात घेतला आणि त्याला राष्ट्रीय स्थळ म्हणून जाहीर केलं. आणि ही ती पालथी नगरी आहे 28 एकरमध्ये. तर हे जुने वाडे म्हणजे पूर्वीचं पैठण या परिसरात होतं. ह्या परिसरात होतं. आता तिकडे शिफ्ट झालं, आता नवीन पैठण. म्हणजे हे जे जुने वाडे अवशेष दिसत आहेत सगळे, हे जुनं पैठण सगळं इथं नांदत हो इथं नांदत होत. बरं. आणि यापेक्षा शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी ते नांदत होतं. आणि आता शिवाजी चौकाच्या पुढे तुम्ही जाल
तर तो सगळा नवीन पैठणचा परिसर. बरं, पण आता हे जुने वाडे जे दिसत आहेत, हे पहा, ही पालथी नगरी, हे केंद्र सरकारच्या ताब्यातला 28 एकरचा परिसर आतमध्ये सगळा. आणि याचं गेट कोणत्या बाजूला आहे? हे गेट त्यांनी लावलंय, तारेचं फेन्सिंग केलंय. हा, म्हणजे हे उजव्या बाजूला हे लद्दू सावकारांचा वाडा. लद्दू सावकारांचा वाडा. हा हा, हो, स्टोरी आहे ना. अच्छा, हे बघा, हा लद्दू सावकारांचा. आता वरचे तुम्ही जर पाहाल वर, तर तुम्हाला त्याच्यातले नक्षी लोकांनी काढून नेल्या. त्या चांगल्या होत्या, त्या चांगल्या, ज्या नक्षी दगडावर कोरलेलं नक्षीकाम. पण ही जी बाभळीचं वन आहे सगळं, आता त्याचं कारण सांगतो. भारतभरातून लोक इथे यायला लागले. हो, आणि पालथी नगरी मोकळी होती. मोकळं होतं सगळं, ओपन स्पेस 28 एकरचा. हो, आणि त्यामुळे लोक येऊन तिथं उकरायचे. हा, काही सापडते, सापडायचं त्यांना. या, तर हा नागघाट प्रसिद्ध. हा, या पारिक सर, या बाजूने आपण जाऊ. हे खारुताई बघ, घाबरत नाही. केंद्र सरकारच्या म्हणजे हे जुनं पैठण. हा, आणि लोक वस्ती करत होते, ते राहिले ते. बरोबर, जिथे राहिले ते राहिले. आता पैठणच्या जुन्या पैठण मधलं कोणतेही धार्मिक कार्यक्रम दक्षिण काशीमध्ये 12व्या शतकापर्यंत, 15व्या शतकापर्यंत, आणि आजही काही महत्वाचे धार्मिक कार्यक्रम असले तर ते या नागघाटावर होतात. होय का? हा, बरं, म्हणजे उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी वर एक प्रसंग आला की त्यांना सांगितलं गेलं की पैठणवरून तुम्ही शुद्धीपत्र आणा. बरोबर, दक्षिण भारतातले दक्षिण धर्मपीठ पैठणलाच आहे हिंदूंचं. हो हो, आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही हिंदू धर्म स्वीकारू. बरोबर. आणि मग ते इथं आले, इथं सभा भरली. हो, हीच जागा आहे, हाच तो चौक आहे. आणि इथं सभा भरल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलून धर्मपीठाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना सुखद धक्का बसला. आणि मग त्यांनी धर्मपीठ म्हणाले की तुम्ही देवाचे देव अवतार, आम्ही तुम्हाला काय द्यावे? शुद्धीपत्र. हो, का आमची पात्रता आहे का ती? म्हणे इथंच रेड्यामुखी वेद बोलले हे धर्मपीठ. आणि धर्मपीठांनी मान्य केलं. धर्मपीठांनी मान्य केलं की तुम्ही विद्वानाचे विद्वान आहात, तर तुम्हाला काय आम्ही शुद्धीपत्र द्यायचं? शुद्धीपत्र द्यायचं का आम्हाला नैतिक अधिकार आहे? काय अधिकार आहे? आणि पैठणच्या दक्षिण काशीतले कोणतेही त्या काळामध्ये कोणतंही मोठं धर्मकार्य व्हायचं तर ते इथंच व्हायचं. अच्छा. हा, आणि सम्राट शालिवाहनाचा पालथी नगरी म्हणजे ज्या दक्षिण भारतावर पैठणच्या सम्राट शालिवाहनाने विजय मिळवला दक्षिण भारतावर आणि त्याची राजधानी पैठण केली, म्हणून शालिवाहनाची नगरी म्हणूनही हिला ओळखलं जातं. बरोबर. आता तुमचा मूळ प्रश्न असा आहे की हिला प्रतिष्ठान नगरी का म्हणतात? बरोबर. आपण तिकडे असं जाऊ शकतो ना? हो, सरळ. हिला प्रतिष्ठान नगरी का म्हणतात? हो, जिथं देवांचं वास्तव्य राहिलं, हो, जिथं विद्वानांचं वास्तव्य राहिलं, हो, जिथं ज्ञानी मंडळीचं वास्तव्य राहिलं, हो, त्यांच्या वास्तव्या राहण्यानं या नगरीला प्रतिष्ठा मिळाली. क्या बात आहे. विद्वानांच्या राहण्यामुळं, देवांच्याही राहण्यामुळं, आणि अज्ञानी माणसांच्या राहण्यामुळं याला प्रतिष्ठा मिळाली. म्हणून ही प्रतिष्ठान नगरी. वा वा, क्या बात. हे बघा, इथं रेड्यामुखी वेद मोठा कार्यक्रम करतो मी दरवर्षी इथं. काय सांगा, काय करताय? ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलून एक सामाजिक प्रबोधनाची जी क्रांती घडवली. हो. पशु जनावर हेही ज्ञानी आहेत आणि समाजाला सुखद धक्का दिला ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलावून. आणि
माऊलीवर हा प्रसंग का आला? माऊली इथे खाली हो, ते चित्र आहेत, आपण ते तिकडे मीच जाऊया. काढली ती सगळी. अच्छा, वा, हे बघा, हे बघा, हे ती हे मीच तुम्ही केली. करून घेतलंय. मी स्वतः हा उत्सव साजरा करतो दरवेळी. वा, काय काय उत्सवाला नाव दिले? रेड्यामुखी वेद वदविलेचे ठिकाण आणि बाण दाखवलंय बघा. काय उत्सव असतो, काय स्वरूप असतं त्याचं स्वरूप असं असतं की माऊलीनं पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवण्यासाठी त्यांचा जो संवाद झाला, आणि ही एक अभूतपूर्व घटना आहे. म्हणून लोकांनाही चांगले संस्कार घडावेत आणि सामाजिक प्रबोधनाचं सातत्याने कामाची जागृती राहावी, म्हणून आम्ही हा उत्सव करतो. बरोबर. उत्सवाचं काय काय स्वरूप असतं, काय काय असतं उत्सवामध्ये? काय, रेड्यांच्या मूर्तीचा अभिषेक, माऊलींच्या मूर्तींचा अभिषेक, बर का, आणि त्यावर माऊलींनी जे सामाजिक प्रबोधनासाठी कार्य केलं त्याची प्रवचने, व्याख्याने, कीर्तने, असा सगळा उपक्रम करतो. आणि हे किती दिवस असतं? 3 दिवस, 2 दिवस, 2-3 दिवसांचा उत्सव असतो. बघा, हा नागघाट, या नागघाटावर आता पायऱ्या केल्यात चांगल्या. पूर्वी दगडी पायऱ्या असतील, दगडी दगडी दगडी. आता हे जरा सिमेंटचं, कॉन्क्रीटचं. आता हे जे समोरचं आहे, हा रेड्यामुखी वेद बोलवले, हा जो प्रसंग सांगितला जातो त्याचं हे चित्र काढून घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी सरांनी पुढाकार घेऊन हे केले, गोष्टी केलेल्या आहेत. बोला, सांगा. आता आम्ही इथं ह्याच पॉइंटला हा उत्सव का साजरा करतो? की त्या काळातल्या कोणीतरी ज्ञानेश्वर भक्तांनी प्रतिकात्मक दगडी रेडा या भिंतीमध्ये स्थापन करून ठेवला होता. भिंतीत पूर्वी जुना 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 जुना. आणि तो रेडा काही वर्षांनी तडकायला लागला, झिजायला लागला, त्याचं नाक गेलं, तोंड गेलं, कान गेलं, वगैरे वगैरे. मग आम्ही पैठणकरांनी आणि काही संतांनी मिळून नवा रेडा स्थापन केला. अच्छा, बरं. त्याच्या समोरच. आणि मग ती सगळी इथं कहाणी लिहून ठेवली आम्ही. बरं. पण हे छत आता मी गेल्या वर्षी ते नव्हतं ना. मग गेल्या वर्षी मी येऊन गेलो तेव्हा फक्त नाही, आता तेच होते फक्त दोन्ही. आता आम्ही हे या वर्षी नंतर केलं, त्याच्यावर चित्र लावली, हे नागघाटाच्या इतिहासाची माहिती लावली. आता याला पुरातन काळापासून नागघाट का म्हणतात? बरोबर. तर मोहनजोदारो तुमचा तुम्हाला ते बरोबर. त्याच्यातले काही आर्य संस्कृती मधले लोक गोदाकाठी आले आणि दक्षिण काशीचं महात्म्य किंवा दक्षिण काशीचं महात्म्याच्या आधी या नगरीचं महात्म्य त्यांच्या कानावर पडलं. बर. आणि ती एक शाखा इथं आली, गोदाकाठी. आणि गोदाकाठी आल्यानंतर ते महादेव भक्त होते. बरोबर. आणि भारतातलं पैठण हे एक असं स्थळ आहे का जिथं 32 तीर्थावळी आहे. आणि त्या 32 तीर्थावळीवर सगळे महादेवाचीच मंदिर आहेत सगळे. आणि मग त्यांना हा परिसर आवडला. ते आर्य संस्कृतीतले लोक महादेव भक्त होते आणि मग ते इथं राहिले. आणि इथं राहत असताना, महादेवाची भक्ती करत असताना, त्या लोकांच्या अंगावर किंवा त्या लोकांसोबत महादेवाची आराधना करणारे शेषराज हे इथं वावरत होते. बर. आणि म्हणून याला नागघाट म्हणलं गेलं. म्हणजे नाग खूप असतील या पूर्वी, कारण इथं खूप चित्र आहेत, दगडी मूर्ती आहेत नागाच्या, तुम्ही काढून घेतलेली पेंटिंग आहेत. नागघाट याच्यासाठी या. हे मी करून घेतलं बरं का हे सगळं. काय बोलता? हो. बर. तुम्ही नगरपालिकेत पण नोकरीत होतो. बरोबर. तुम्ही नोकरी फार कमी केली मी, हे जे समाजसेवा जास्त केली. ऐका ना, हे जे नागघाट हा जो आहे याचं स्वरूप पहिलं कसं होतं? तुम्ही हे जे सगळं करून घेतलंय, हा जो नागघाट आहे सगळा, या ना ऐकून घ्या.
या नागघाटाचं सगळं बांधकाम दगडी, हा सगळं दगडी बांधकाम. बरोबर. परंतु दगडी बांधकाम होत असताना पायऱ्या किंवा भिंती बर का हा हे झिजायला लागल्या, तडकायला लागल्या आणि पर्यटकांना यायला, भक्तांना यायला ते सगळे रस्ते अडचणीचे वाटू लागले आता येताना जाताना. बरोबर बरोबर. आणि मग हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मग शासनाने हे एक राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू आहे हे डोळ्यासमोर ठेवून मग हे नव्याने असं त्याचं डेव्हलपमेंट डागडुगी केली. ओके. मग आता हे 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 जे दगडी आहे हे उंच हे पूर्वीपासून होतं? हो पूर्वीपासूनच हे पूर्वीपासून. आता सांगा ना, हा जसा नागघाट आहे तसा आता बघा हे आपल्याला समोर दिसतंय तो मोक्ष घाट आहे. तो मोक्ष घाट आहे. म्हणजे तिथे जे दशक्रिया विधी वगैरे पार पडतात तो घाट आहे तो. अच्छा. नाही आमच्या सुरुवातीला इथं बाजीराव महाराज जवळेकर म्हणून गेले. मोठे प्रस्थ होते ते. त्यांनी पैठणच्या कृष्णकमल तीर्थावर एक घाट असावा असं त्यांना प्रामाणिक त्यांची इच्छा होती. त्यांनी शासनाला सांगितलं की मी हे घाट बांधतो, मला परवानगी द्या. बर. परंतु शासनाने त्यांचा मान सन्मान राखून शासनाने अशी भूमिका घेतली की काही काळजी करू नका, आम्हीच तो घाट बांधतो. बर. आणि तो फक्त शुद्ध धर्मविधीसाठी तो घाट असावा अशी त्याची मूळ कल्पना होती. पण नंतर रोग आग्रास्तव ते म्हणे आता इथं महाराष्ट्रातून मराठवाड्यातून इकडून तिकडे लोक येतात, हा नवीन घाट बांधला, ह्या घाटाला काही अडचण नाही आणि इथं दशक्रियाविधी व्हाव्यात असा सगळ्यांनी आग्रह मांडला आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक 8 ते 10 कुट्या उभ्या केल्या. बरं. दशक्रिया विधीच्या साठी सिमेंट कॉन्क्रीटच्या पक्क्या. पक्क्या. आणि ते त्याला मग नंतर लोकांच्या भावनेतून लोकांच्या धारणेतून मोक्ष घाट असं नाव प्राप्त झालं. मोक्ष घाट. आणि असे किती घाट आहेत गोदावरीत? नाही आता ऐकून घ्या. आम्ही सातत्याने गेल्या 15-20 वर्षापासून मागणी करतोय की ह्या गोदावरीच्या महापुरामुळं प्राचीन ऐतिहासिक महत्व असलेलं पैठण हे पाण्याखाली कायमस्वरूपी जाऊ नये. म्हणून आपण पालथी नगरीचे बोललो, पुरामुळं याच्यामुळं ते हळूहळू गडप होत गेलं. तर त्यामुळे ह्या पैठण नगरीचं वैभव नष्ट होऊ नये हे याचं पुरातन महात्म्य जतन केलं गेलं पाहिजे म्हणून तुम्ही गोदाकाठी घाट बांधा. बर. आम्ही मागणी केली. हे कधीची मागणी? ही मागणी आमची जवळपास आम्ही 2001च्या पुढे सातत्याने करतोय. अच्छा. बर. आणि त्याची दखल घेतल्या गेली. केंद्र सरकारकडून विशेषतः दखल घेतल्या गेली आणि राज्य शासनाने त्याच्यात पूर्णतः लक्ष घातलं. नाथसागर जलाशयापासून तर पाटेगाव पैठणच्या हद्दीतला तिथपर्यंत सगळे घाट बांधावेत अशी आमची मूळ मागणी. बरोबर बरोबर. तर त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं गेलं शासनाकडून आणि स्थानिक आमदार संदीपान भुमरे आहेत, आता ते विद्यमान खासदार आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि टप्प्याटप्प्याने आता घाट व्हायला लागले. आता मधला टप्पा जो आहे सीतावाडी, आम्ही म्हणतो सीतावाडी ते रंगारहट्टी घाट ते नागघाट असा घाट गव्हर्नमेंट बांधण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. त्याच्यातले काही टप्पे त्यांनी हाती घेतल्याचं अधिकृत कळालं आहे. ओके. आता हे पारिक सर हे एक सांगा ना, हे धर्मपीठ दक्षिण काशी जसं ज्ञानेश्वर माऊलींना इथं न्याय मागण्यासाठी यावं लागलं तसं या धर्मपीठाविषयी त्यांच्या अधिकाराविषयी थोडं सांगा ना काय? पैठणमध्ये पैठणी दक्षिण काशी झाली. बरोबर. आणि दक्षिण भारतातली शालिवाहनाची राजधानी म्हणून पैठण जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं. हो बरोबर. आणि मग सगळ्या पंथांना
वेगवेगळ्या धर्माच्या की आपली शाखा पैठणला असावी म्हणून इथं जैन धर्माची शाखा झाली, मुसलमान धर्माची शाखा झाली, राजपूत समाजाची शाखा झाली आणि दक्षिण काशी पैठणची धर्मपीठाची राजधानी आहे आणि इथलाच निर्णय अंतिम होईल आणि इथं केलेली धार्मिक क्रिया जी आहे इथं केल्यानंतरच आपल्याला पुण्यपत्रात पडेल अशी त्यावेळेची धारणा आणि त्या धारणेमागचं कारण असं आहे की शॉर्ट मध्ये सांगतो पुढे निघतो, महापराक्रमी बुद्धिमान देशभक्त हिंदू स्वराज्य संस्थापकाला ज्यांना आपण म्हणतो राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा मान पैठणच्या गागा भटांना दिला गेला, एवढी त्यांच्याकडे विद्वत्ता होती म्हणून. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं हे विद्वानांचं शहर, विद्वानांचं ठिकाण, म्हणून ज्याला प्रतिष्ठा आहे त्याच्यापैकी गागा भट्ट एक ज्यांना छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक करण्याचा मान मिळाला. आणि पैठण त्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये हिंदूची जी काही धर्मकार्य करणारी पुरोहित मंडळी होती त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर धर्मकार्य करायचं असेल आणि ते जर पुण्यात पत्र पाडून घ्यायचं असेल तर ते फक्त पैठणच्या धर्मपीठाला अधिकार आहे आणि तेवढं पैठणचं धर्मपीठ ज्ञानी आहे, तेवढा अधिकार आहे, अधिकार आहे आणि तेच करू शकतात हे. आणि म्हणून मग सगळी मंडळी इथे यायची धर्मकार्याला किंवा न्याय मागायला. आता माऊली इथं ज्या वेळेस आल्या आणि माऊलींना हिंदू संस्कृतीमध्ये जर जगायचं असेल तर मग त्याच्यामध्ये मुंज फार महत्वाची आहे, मुंज करायला. आणि मुंज जर झाली तर तुम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे जगू शकता, वागू शकता, अशी त्या काळातली धारणा. आणि मग ते शुद्धीपत्र घ्यायला पैठणला आले आणि मग तिथं काही माऊलीचे नातेवाईक होते, त्यांनी सांगितलं की बाबा रे आम्ही, त्यांची वय फार लहान होती त्यावेळेस, 8, 6, 10, 12 बरोबर लहान वयाची होती ती. आणि मग ते म्हणाले की बाबा रे आळंदीच्या उपपीठानं सांगितलं की तुम्हाला पैठणलाच जावं लागेल आणि पैठणच्या धर्मपीठाकडूनच मुंजीचा अधिकार प्राप्त करून घ्यावा लागेल. बरोबर. आणि मग ते आले इथं. मग त्यांच्या नातेवाईकांनी धर्मपीठाला विनंती केली की बाबा रे असं असं प्रकरण आहे आणि ते शुद्धीपत्र मागतात त्यासाठी इथं आलेली आहेत, मग त्याच्यासाठी सभा बोलवा. मग ते धर्मपीठाच्या मुख्य न्यायाधीशांना भेटले, धर्मपीठाच्या मुख्य न्यायाधीशांना, आणि त्याने सांगितलं की बाबा रे असं असं आहे. तर ते म्हणाले की बाबा रे ते मग ही जर सभा आहे बर का, मग त्याच्यासाठी त्यांनी चांगला दिवस निवडला, विशेष दिवस वसंत पंचमी. आणि वसंत पंचमी कृष्ण रुक्मिणी मातेशी विवाहबद्ध झालेला दिवस तो, त्यामुळे तो त्यांनी दिवस निवडला. आणि मग इथं धर्मसभा भरली आणि धर्मसभा भरल्यानंतर माऊलीनं आम्ही का आलो हे विशद केलं की बाबा रे आमच्या आई वडिलांनी आमचं भलं होण्यासाठी, आम्हाला हिंदू धर्माप्रमाणे जगण्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आम्हाला तुम्ही तो अधिकार द्यावा. बरोबर बरोबर. तर धर्मपीठाच्या सदस्य आणि धर्मपीठ यांनी हिंदू धर्माची घटना चालायला सुरुवात केली की हिंदू धर्माच्या तत्वात घटनेत ते कुठं आहे का. हो बरोबर. पण ते काही तसं त्यांना दिसलं नाही, सापडलं नाही, शास्त्रात उत्तर सापडलं नाही सापडलं. तर ते म्हणे बाबा तुम्हाला परवानगी देता येणार नाही, बरोबर, मुंजीचा अधिकार तुम्हाला देता येणार नाही. हो हो. तर माऊली हसली
पण मुक्ताई चिडलेल्या भावेत आली. हे असं कसं बोलतायत म्हणे, अशा त्याच्या हावभावावरून तिनं प्रगट केलं. माऊलीनं शांत केलं. मग माऊली म्हणाली धर्मपीठाला आम्ही काय करावं, सांगा तुम्ही काय करा. काय करावं. ते म्हणे काय नाही, रामकृष्ण हरीचा जप करून जीवन जगावं म्हणे. मग चर्चा सुरू झाली आणि मग काही धर्मपीठातले सदस्य म्हणाले माऊली आग्रह धरून राहिली नाही, आम्हाला तर तुम्हाला शुद्धीपत्र द्यावंच लागेल म्हणे, नाही देऊन कसं चालेल म्हणे. हा, आणि धर्मपीठाच्या घटनेत नसलं तरी तुम्ही धर्मपीठ आहात, तुम्हाला न्याय निवाड करताना आमच्यावर अन्याय करता येणार नाही म्हणे. माऊली म्हणाली. त्याच्यातला एक जण म्हणाला, हा पकाल घेऊन रेवा आलाय म्हणे नदीवर पाणी भरायला. त्या रेड्याच्या मालकावर जर आम्ही 3 चापकं मारले तुझ्या पाठीवर उमटतील का? हो. ते म्हणे देवा गुरुदेवा न्यायपीठा त्याचा आत्मा माझा आत्मा एकच आहे म्हणे. धर्मपीठ खसा 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 हसायला लागली. आणि हा प्रसंग पाहण्यासाठी धर्मपीठ या भावांना काय न्याय देत, हा प्रसंग पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली इथं. बरं नागघाटावर वसंत पंचमीच्या दिवशी. आणि त्याच्यात सदस्य म्हणाले याच्या पाठीवर जर 4 चाबूक मारले तर माऊलीच्या तुझ्या पाठीवर उमटतील का? म्हणे हो म्हणे. त्याने आला तिथून खाली असा चालला होता, त्या मालकाच्या पाठीवर 2-3 त्यांनी चापकं मारली तर तिकडं माऊलीच्या पाठीवर उमटले, वळ उमटले. हो, ते त्यांनी दाखवले. चतुर धर्मपीठातले लोक असं म्हणाले की हा बंगाली जादूगार आहे म्हणे, हा जादू टोला करणार आहे म्हणे. माऊली म्हणाले तुम्ही काही आक्षेप घेऊ नका, काही बोलू नका, मी परत सांगतो म्हणे. ते त्यातला एक विद्वान परत म्हणाला की हा रेडा चालला, ह्या रेड्याला तू बोलतो करतो का म्हणे, तू म्हणतो ना त्याचा आत्मा माझा आत्मा एक आहे, तर हो म्हणे होईल म्हणे तसं. परत ती धर्मपीठ खद 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 हसली. मग ते रेड्याला वर बोलवलं. धर्मपीठ अशी बसलेली आहे, तो रेडा तिथं आलेला आहे. माऊलीनं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे आणि माऊलीनं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर माऊली विचारती धर्मपीठाला यांना काय बोलायला लावायचं म्हणे. तर धर्मपीठ म्हणालेली यांना ऋग्वेद बोलायला लावा म्हणे. मग ते माऊलींनी हात ठेवला रेड्याच्या तोंड मस्तकावर आणि माऊली महाराज आता ऋग्वेद म्हणा म्हणे तुम्ही. आणि फटाफट तो रेडा ऋग्वेद म्हणायला लागला. आणि सर्व धर्मपीठला सुखद धक्का बसला. उपस्थित जनसमुदायाने ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार केला. आणि माऊलीला विचारलं या रेड्याचं नाव काय, तर ते म्हणे याचं नाव ज्ञानी आहे आणि माझं नाव ज्ञानी आहे म्हणे. आणि परत हा संवाद असा चालला. मग ते म्हणे आता आम्ही काय तुम्हाला शुद्धीपत्र द्यावं का, आम्हाला कुठं अधिकार आहे. परंतु माऊलीनं सांगितलं नाही, पैठणच्या बाहेर तुम्ही आम्हाला शुद्ध पत्र दिलं, तुम्ही आम्हाला शुद्ध करून घेतलं आणि बाहेरच्या लोकांनी कसं ग्राह्य धरायचं म्हणे. बरोबर, काय कमाल आहे. मग धर्मपीठाचे गुरूंनी लिहून दिलं शुद्धीपत्र माऊलीला. आणि ते शुद्धीपत्र आमच्या एका विद्वानच्या घराच्या कपाटात आहे, पण तो कोणाला दाखवत नाही. परंतु ते शुद्धीपत्र दिलेलं मग सगळ्यांनीच रेखाटून घेतलं त्या काळात.
आणि ही भूमी फार पवित्र आहे म्हणून माऊली सिद्धेश्वर मंदिरावर 2 वर्ष 8 महिने राहिली पैठणच्या. बरोबर. सिद्धेश्वर मंदिरावर मग पुढे गेले ती. ओके. हा. आणि तुम्ही हे जे म्हणले की तिथं पहिल्यांदा माऊलींनी जिथं वास्तव्य केलं होतं तिथं चक्रधर स्वामींनी 1 दिवस 1 रात्रीचा मुक्काम केला. हा, तुम्ही मगाशी असं सांगत होता की बाबा ही विद्वानांची भूमी, त्यामुळं तिला प्रतिष्ठा, हे दक्षिण काशी, हे धर्माचं केंद्र, हिंदू धर्माचं केंद्र, सगळ्या धर्मांना पंथांना वाटलं की इथे आपली शाखा असायला हवी किंवा आपण इथे असायला हवे. तर हिंदू धर्माव्यतिरिक्त आणखी कुठले कुठले धर्म पंथ इथं रुजले किंवा त्यांनी इथं कार्य केलं, काय काय आता त्याच्या पाऊलखुणा इथे आहेत हे जरा. इथे एक जैन समाजाचं मोठं मंदिर आहे. बर. मुनी सुवितनाथ म्हणून ते मंदिर ओळखलं जातं. हा. 20वे तीर्थकार म्हणून. हा. आणि मुस्लिम धर्मांचं मौलाना साहेब, सादात साहेब असे 2 महान संत होऊन गेलेत, त्यांचेही इथं वास्तू आहेत. आणि बाकीच्या धर्माच्या छोट्या मोठ्या शाखा इथं आहेत. बर. आता हे जैन मंदिराचं काय महत्व, आता तुम्ही दर्ग्याची नावं घेतली, त्यांचं काय हे जरा थोडक्यात सांगा ना, किंवा महानुभाव पंथाचं जे आहे त्यांचं काय महत्व आहे इथे. आता महानुभाव पंथाचे जे संस्थापक आहेत चक्रधर स्वामी, हो, या चक्रधर स्वामींना बर का हिंदू धर्मातली काही तत्व पटली नाहीत. म्हणजे कोणती तत्व पटली नाहीत की हिंदू धर्मामध्ये होम हवन करणे, हो बरोबर, हे काही त्यांना पटलं नाही. आणि यांनी अंधश्रद्धा वाढत्या असा काहीतरी त्यांचा समज झाला. म्हणजे कर्मकांड त्यांना मान्य नव्हतं. आणि मग म्हणून त्यांनी वेगळा पंथ काढला. आता इथं ही हिंदूची धर्मपीठ आहे, हिंदूची दक्षिण काशी आहे. आणि असं मुस्लिमांच्या काही संतांना वाटलं. आणि सादात म्हणून एक महान त्या धर्मातले एक संत होऊन गेले, सय्यद सादात. आणि मौलाना म्हणून होऊन गेले, मौलाना म्हणून. त्यांनी इथं सामाजिक प्रबोधनाचंच काम केलं पैठणमध्ये. भेदभाव केला नाही. बरं, सगळ्यांना बरोबर घेऊन. आजही पैठणचे अनेक हिंदू त्यांच्या दर्ग्यावर विशिष्ट दिवशी तिथं नमस्कार करायला जातात. वा. सय्यद सादात मौलाना. म्हणजे आम्ही पारिक सर जो विशेषांक करत आहोत संत एकनाथ महाराजांच्या वरचा, संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राचा, त्यांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की पैठण ही भूमी जिथं ज्या वातावरणामध्ये ते वाढले, ज्या वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार झाले, त्याच्यावर या बाकी सगळ्या धर्मांच्या विचारांचा, समतेचा असेल, बंधुभावाचा असेल, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा असेल, हा संस्कार त्यांच्या मनावर झालेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्या पद्धतीचं साहित्य लिहिलं, त्या पद्धतीचं प्रबोधन केलं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यामध्ये संत एकनाथांनी समता, ममता, एकता या तत्वाला धरून ते जे जगले, त्या तत्वाचे संस्कारमय घडावेत असा संदेश एकनाथांनी आणि या शहरामध्ये वास्तव्य असलेल्या विविध पंथांच्या संतांनी दिलेला आहे. समतेचा संदेश हे नाकारून चालता येणार नाही. बरोबर. म्हणजे हा समतेचा, म्हणजे ही भूमीच मुळात समतेचा संदेश देणारी आहे. इथं जो महात्मा आला, जो धर्म संस्थापक आला, पंथाचा संस्थापक आला, त्या मंडळींनी समता बंधुभावाचा संदेश या भूमीतून दिला. म्हणजे मगाशी जसं आपण सांगत होतो की ही भूमी सात्विक आहे, ही भूमी, इथले लोक सात्विक, इथली नदी सात्विक, त्यातलं पाणी सात्विक, हा वाहणारा वारा सात्विक आहे, हे सगळं वातावरण सात्विक आहे. चक्रधर स्वामी असं म्हणाले की हे दुसऱ्यांवर अत्याचार करत नाहीत लोक, आणि कुणी अत्याचार करत असेल तर त्याला करू देत नाहीत, अशी या भूमीमध्येच गुण आहे. आणि हे तत्व सगळ्यांना
सगळ्या धर्मपंथांना मान्य होतं, जे इथं रुजलं, इथं वाढलं, आणि हेच तत्व आपल्या साहित्यातून, आपल्या विचारांमधून संत एकनाथांनी पुढे नेलं. आता तुम्ही मगाशी आपण येत होतो तर तिथे ती कमान होती, हे माऊलींचं जिथे त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले ते हे ठिकाण, हे नागघाट, आणि तिथे कमानीवर सय्यद सादात दर्गाच आहे. मला दुसरा तो म्हणजे दर्गे, या भागामध्ये दर्गे आहेत, सुफी संत आले असतील, सुफी संत. अच्छा. आणि त्यांच्या अजूनही त्या ठिकाणी तुम्ही सांगताय तसं हिंदू धर्मीय त्या ठिकाणी जातात. हा, आणि मुस्लिम धर्मीय त्यांना म्हणजे हा जो बंधुभावाचा आहे. आता इथे कुठले असं काही उत्सव आहेत किंवा हे आहेत की ज्याच्यामध्ये हे सगळे मंडळी एकत्र असतात, एकत्र येऊन साजरा करतात, असं काय? ऐकून घ्या. आता वर्षभरामध्ये मुस्लिम समाजाचे काही सोहळे असतात, हिंदू धर्माचे काही सोहळे असतात. बरोबर. हिंदू धर्मातले लोक, मुस्लिम धर्मातले लोक एकत्र येऊन सर्व धर्म समभाव या भावनेतून वागतात आणि सगळे उत्सव अशा आनंदाने साजरे करतात. बरोबर. आता जसं महानुभव पंथांचं प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधर स्वामी इथे आले, इथे राहिले, इथंच त्यांनी त्यांचा महानुभव पंथ स्थापन केला. याच तीरावर, हे गंगा आपण म्हणतो दक्षिण काशी, याच गोदावरी नदीच्या कडेला त्यांचं वास्तव्य होतं. इथंच त्यांनी लीळा सांगितल्या, इथंच त्यांनी शिष्यांना वास्तव्य करायला सांगितलं. हे जसं महानुभव पंथी आणि त्यांच्या खुणा आहेत, त्यांचं मंदिर आहेत, ते ज्या ज्या ठिकाणी बसले, उठले, लीळा सांगितल्या त्याला स्थान म्हणतात, ते त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तसं जैन धर्मियांचं आणखी इथे काय काय आहे? जैन धर्मियाचं जैनपुरा म्हणून एक वस्ती आहे. जैनपुरा, त्या ठिकाणी त्यांचे जे तीर्थकार आहेत, मुनी सुवर्नाथ म्हणून, 20वे तीर्थकार म्हणून, त्यांना जैन धर्माने सन्मानित केलेलं आहे 20वे तीर्थकार म्हणून, तीर्थंकर म्हणून. आणि त्यांचं फार भव्य दिव्य मंदिर आहे. आणि तिथेही वर्षातून विशिष्ट दिवशी आगळे वेगळे कार्यक्रम होतात. असं आहे. म्हणजे बघा, हिंदू झाले, महानुभव पंथ झाला, जैन आहेत, बौद्ध धर्माचा इथे काय पाऊल खुणा आहे? तिथे यांची बरेचसे काय अवशेष भेटलेत इतिहासाच्या संशोधकांना. म्हणजे उत्खनन वगैरे अलीकडच्या काळात उत्खनन नाही झालं, पूर्वी झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे मिळालेलं आहे सगळं. बरं. बौद्धांचे काय अवशेष मिळाले आहेत. बरोबर. म्हणजे जे प्रमुख धर्म आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, जैन आहे, महानुभव आहे, हे सगळी मंडळी त्यांची ठाणी. आणि ते जे पंथ होते त्या पंथातले परंपरेतले लोक आजही पैठणला वास्तव्यात आहेत. आणि त्यांचं कार्य सुरू, साहित्य निर्मिती असेल, काही असू द्या, काही प्रवचन, व्याख्यान गोष्टी असतील, ते आहेत. महाराष्ट्रभरातून जैन लोक आहेत या तीर्थावर येत असतील. म्हणजे जसे हिंदू येतात नाथषष्ठीला, नाथबाबांच्या, तसं या ईदच्या दिवशी अन्य काही उत्सव असतील तर मुस्लिम येत असतील त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. इथं नाथपंथीयांचं पण इथं ठिकाण आहे असं म्हटलं गेलेलं आहे की या पवित्र पैठणच्या गोदावरी काठी जुन्या पैठणमध्ये नवनाथांचं एक मंदिर आहे. बरं. ते नवनाथाच्या मंदिराचं डेव्हलपमेंटच्या अनुषंगानं सध्या ते पुन्हा बांधणीच्या अवस्थेमध्ये घेतल्यामुळे याचा अर्थ पुरातन मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. आणि त्या नवनाथ तिथं 9 गुफा आहेत जमिनीमध्ये, तळघराच्या पैठणमध्ये. आणि त्या नवनाथांनी या ठिकाणी साधना केली त्या गुफेमध्ये असं म्हटल्या गेतंय. आणि लोकभावना तशी म्हणून नवनाथ गुफेंचं इथं वास्तव्य राहिलेलं आहे. म्हणजे नवनाथांचा स्पर्श झालेला आहे या नगरीला. आणि नवनाथ पंथी तिथं नियमित दर्शनाला जातात त्या गुफेमध्ये. आता बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, वारकरी पंथ जो आहे तो या नाथपंथीयापासूनच प्रवाहित झाला. म्हणजे मच्छिंद्राने गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसाद, याची परंपरा आहे. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवे सारं चोजविला असा हरिपाठातला अभंग आहे. म्हणजे ही परंपरा आहे. या निमित्तानं नाथपंथीय जे आहेत हे वारकरी विचार
नाथ पंथाचा विचार आहे तो वारकऱ्यांनी प्रवाहित केला. हा तर आपले नाथ बाबा म्हणजे संत एकनाथ महाराज जे आहेत हा तर हे या पंथाचे पण पाईक आहेत. आणि दुसरीकडे त्यांचे गुरु जे आहेत जनार्दन स्वामी हा हे दत्त पंथाचे काय पाईक आहेत हा, असं ते म्हणतात. तर त्यांचं काही इथे ठिकाण भक्ती काही हा. आहे. आता नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, हम्म, नाथांना घडवण्यामध्ये जनार्दन स्वामींनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि नाथ महाराजांनी त्याला प्रतिसाद देत गेले. आणि म्हणून जनार्दन स्वामींचे पैठणमध्ये बाहेरील नाथ मंदिराच्या परिसरामध्ये एक दत्तात्रेयचं आराधण्याचं मंदिर आहे. हो हो. आणि तिथं दररोज कार्यक्रम असतो. आणि इथं बाहेरच्या नाथ समाधी मंदिराच्या परिसरामध्ये दक्षिणेकडून एक महाद्वार आहे. ते मंदिरामध्ये प्रवेश करताना त्याला जनार्दन स्वामी महाद्वार असं नाव दिलेलं आहे. आणि सातत्याने पैठणवरून गुरुग्रही देवगिरीवर दौलताबादला नाथ वंशस्थांची पालखी जाते. हा म्हणजे देवगिरीवर जनार्दन स्वामी किल्लेदार होते. हो तिथं जिथं साधना करायची ते ठिकाण आहे. हो आणि षष्ठी उत्सव जो आहे तो जनार्दन स्वामींचा जन्मोत्सव म्हणून नाथ महाराजांनी त्यांच्या हयातीत सुरू केला होता. तर ही सगळी परंपरा पुढे नेण्यासाठी म्हणून किंवा पुढे नेता इथले जे नाथवंशज आहेत ते इथून दिंडी पालखी घेऊन देवगिरीला तिथे जातात आणि वार्षिक उत्सवाला. आणि जनार्दन स्वामींचे सुद्धा गुरु चांद बोधले त्यांची तिथं समाधी आहे आणि तिथेही वारकरी जातात. म्हणजे ही सगळ्या ज्या धर्मपंथ परंपरा आहेत या पैठणमध्ये रुजल्या, वाढल्या आणि त्या नाथबाबांनी पुढे प्रवाहित केल्या. त्यांचे वंशज या पद्धतीचं काम करतायत. पण मग आता शालिवाहनाचं किंवा सातवाहनांची ठिकाणं म्हणून अशी काय दाखवतात? ही सगळी पालखी नगरीत नष्ट झाली. हो, जे तुम्ही मगाशी येताना दाखवत आता जी काही आहेत शालिवाहनाच्या राजवटीचा पुरावा तो सगळा बाळासाहेब पाटील संग्रहालयामध्ये संग्रहित आहे. ज्ञानेश्वर उद्यानामध्ये. बरं, सगळा ते एरवी पर्यटकांना उघडे. आणि आता तुम्ही जो म्हणता शालिवाहनाचे काही अवशेष तर इथं एक 8-10 वाडे आहेत. बर, शालिवाहनाच्या राजवटीतले हो, जे मरणोत्तर अवस्थेमध्ये आहेत, एकदम जीर्ण झाले. ते आता कधी जाऊ शकतील किंवा मग त्यामध्ये तिथं राहणाऱ्या लोकांनी अत्याधुनिक पद्धतीनं त्याचं रूपांतर केलं त्या घराचं. आता लड्डू सावकाराचा वाडा, वानवळेचा वाडा, जोशींचा वाडा, बाळासाहेब पाटलांचा वाडा, नागोरीचा वाडा हे अजून दिसतात, पापडीवालचा वाडा. ह्या शालिवाहनांचे हे वाडे जे आहेत ते इथं आहेत. आता हे जे वाडे आहेत हे सावकारांचे वाडे म्हणून ओळखल्या जातात. त्याचं कारण काय? तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे का शालिवाहनाच्या राजवटीमध्ये दक्षिण काशीला ज्यावेळेस पैठणला बहुमान मिळाला त्या काळामध्ये पैठणची सर्वांगीण भरभराटी झाली. त्यातून पैठणी महावस्त्र समोर आलं. हे महत्वाचं व्यापारी केंद्र बनलं. पैठणीविषयी सांगायचं. पैठण आहे तर पैठणीविषयी. तर त्यामुळं हे या मोठमोठ्या श्रीमंत लोकांना असं वाटलं की चला इथं येणाऱ्या लोकांना पोट भरण्यासाठी त्यांना जर पैसा लागत असेल तर थोडीफार मदत करून त्याच्यातून ना नफा ना तोटा या तत्वावर घेऊ, असं ते जीवन जगले. परंतु निजाम राजवटीमध्ये जसे पैठणची पुरोहित विद्वान मंडळी गागाभट सह निघून गेली तशी या ठिकाणची व्यापाऱ्यांनाही आपलं कसं होईल, आपलं भागल का नाही काय म्हणून तीही निघून गेली. बरं, पण इथं पैठणीचं आता कितपत उद्योग शिल्लक राहिलाय? आता कसं ऐकून घ्या, पैठण घरी तयार करणारी जी काही मंडळी पैठणमध्ये त्या काळामध्ये होती 12व्या शतकापासून तर 16व्या 17व्या शतकापर्यंत, बर का,
आता ही मंडळी का निघून गेली, तर ही मंडळी धाकानं निघून गेली. एक तर त्यांना पळून घेऊन जायचं, होय, की चला तुम्ही आता आमच्याकडे हा व्यवसाय तुम्ही सुरू करा. आणि काही लोक आपल्यावर संकट येईल म्हणून भीतीपोटी निघून गेली. म्हणजे आपल्याकडे जसं एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये उद्योग जातात त्या पद्धतीचं झालं. आणि त्याच्यामध्ये इथं साळी समाज हा पैठणी उत्पादन करण्यामध्ये चांगला पुढाकार होता त्यांचा. तो सगळा साळी समाज आता त्या धाकानं गेलं का त्याला प्रेमाने बोलवलं ते मला माहित नाही. ही सगळी मंडळी येवल्यात स्थायिक झाली. येवला नाशिक जवळचा येवला. आणि आता ती येवल्याची पैठणी म्हणून ओळखलं जाऊ लागली. पण आता पैठणीचं इथे काय म्हणायचं, त्याला माग किंवा किती शिल्लक आहेत काय? आता पैठणीच एक सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र शासनाने लघु उद्योग केंद्र उभा केलंय आणि तिथं पैठणी उत्पादन करण्याचं काम चालतं. 3,000च्या पैठणीपासून तर 10 लाख रुपया किमतीची पैठणी तयारी तर होते. पण त्याचा ते टाइम टेबल असतो. एका किमतीची साडी, विशिष्ट किमतीची साडी किती दिवसात तयार होते. आता त्यातून स्थानिक हे लघु उद्योग महामंडळ असल्यामुळं आणि तिथं तिथल्या कामगारांना परमनंट जॉब नसल्यामुळं तिथून प्रशिक्षित झालेले सगळी मंडळी गावातली असते, तालुक्यातली असते, जिल्ह्यातली असते, ते त्याच्यात परिपूर्ण ज्ञानी झाल्यानंतर ते आपापल्या घरी पैठणी तयार करण्याचं काम करतात. बरोबर. आणि ती संख्या पण आता बोटावर मोजण्या इतकी जुन्या पिढीची राहिली. नवी पिढीची इथं काही लूम आहेत, ते पैठणी तयार करून विकतात. बरं. पण पूर्वीचं जे पैठण म्हणून, पैठणचं काय तर पैठणी म्हणून जो मोठा आता ओरिजिनल पैठणी जी आहे ती पिढ्यानं पिढ्या काम करणारी जी काही इथली मंडळी होती त्याच्यातले 2-3 लोक परंपरेनुसार ते व्यवसाय करतात, पैठणी उत्पादन करतात. आणि आता बाकीची नवी जी पिढी त्याच्यात घुसली आणि तयार झाली तीही आपल्या पद्धतीनं आपल्या अकलाप्रमाणे आपल्याला आपण साडी तयार केल्यानंतर त्याला मार्केट मिळेल का हा उद्देश ठेवून तयार करतात. बरोबर. संत एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. म्हणजे काशीवरनं जी गंगेतून घेतलेलं पाणी कावडीने आणायचं, रामेश्वरला घेऊन जायचं, हा जो पायी प्रवास होता ते पाणी तिकडं रामेश्वरला काय आता मी सविस्तर काशी विश्वेश्वराचं गंगेचं पाणी जसं तुम्ही काशी विश्वेश्वराला त्या गंगेच्या पाण्यानं अभिषेक करता, त्या गंगेच्या पाण्याने रामेश्वराच्या महादेवाचा अभिषेक केला तर पिढ्यानं पिढ्या पुण्य मिळत राहतं, अशी एक लोकभावना आहे. बरोबर. आता अशी लोकभावना असल्यामुळं संत एकनाथ महाराज हे श्रेष्ठ संत असल्यामुळे मी भारताच्या, हिंदुस्थानाच्या अनेक तीर्थांची यात्रा करतोय आणि रामेश्वराच्या जलाचा अभिषेक बर का, काशी विश्वेश्वराच्या जलाचा अभिषेक, जलाच्या अभिषेकाने रामेश्वराचा महादेवाचा जलाभिषेक करावा हे राहून जाऊ नये आणि संतांनी किंवा अवधूतांनी काही टीका करू नये ही भावना नाथांनी घेरली. आणि मग नाथ महाराज काशी विश्वेश्वराच्या गंगेचं पाणी घेऊन 2 घागरीमध्ये घेऊन निघाले. मंडळी असतील सोबत, बरोबर, शिष्यगण, आणि खांद्यावर कावड घेऊन ते निघालेले आहेत. काशी विश्वेश्वर ते रामेश्वर त्या काळामध्ये
6 महिन्याचा 1000 किलोमीटरचा पायी प्रवास तो. 6 महिने 1000 किलोमीटर 6 महिन्याचा. 6 महिन्याचा. आणि आता इथून एक 2 किलोमीटर अंतरावर किंवा 3 किलोमीटर अंतरावर रामेश्वर राहिलं. नाथांच्या पुढं काही कावडी घेऊन निघालेले लोक आहेत आणि ते उड्या मारून जात आहेत. हे नाथांनी लांबून पाहिलं. त्या गाड्यावरून उड्या मारून जात आहेत. ते तडफडत पडलंय तिथे. आणि मग नाथ जवळ आले, कावड काढली, बाजूला ठेवली आणि जवळ गेले. असं त्याला हात लावला, असे डोळे पाहिले. नाथांच्या लक्षात आलं की हे मरणोत्तर अवस्थेमध्ये आहे, याचा देह जाईल. मग नाथांच्या हे चांगलं लक्षात आलं की हा तडफडतोय, याला पाण्याची गरज आहे. हा पाण्यासाठी तडफडतोय. ज्याला आपण विद्वान ज्ञानी म्हणतो ना, हे ज्ञान आहे ते. तर मग नाथ गेले, पहिली घागर घेतली आणि गेले त्याच्या मुखात टाकली आणि त्याने गटा ती पेलं आणि त्याच्या अंगात आली तरतरी गाढवाची. पण त्याची भूक काही झाली नव्हती. त्याला वाटलं की एवढ्या पाण्यानं आपलं काही समाधान होणार नाही. आणि नाथांच्याही लक्षात आलं की याला दुसऱ्या घागरीचं पाण्याची आवश्यकता आहे आणि ते पाजावंच लागेल. मग नाथांनी घेतलं, ती दुसरी घागरही त्याच्या मुखात टाकली, ते गडगड पेलं. चांगली त्याच्या अंगात तरतरी आली आणि ते उड्या मारून टन निघून गेलं. ते निघून गेलं. नाथाबरोबरच्या शिष्यांनी ते पाहिलं आणि नाथावर त्यांनी आक्रोश केला. का नाथ बाबा, तुम्ही संत, हा पुण्य पत्रात घ्यायचं तर पाप पत्रात घेतलं म्हणे. आणि मग नाथांनी शिष्यांची समजूत काढली आणि अरे बाबा, गाढवातच मला रामेश्वर भेटला. त्या गाढवाच्या त्याच्या मुखात पाणी टाकल्यामुळं माझा रामेश्वराचा अभिषेक झाला. आणि त्याच्यावर बऱ्याच संत महंतांनी लिहिलं की नाथ परतले पैठणला. काही लोकांनी सांगितलं की नाथ जाऊन रामेश्वराचं दर्शन घेऊन परतले. आणि मग ही घटना घडल्यानंतर तुम्ही जे म्हणता अपभ्रंश, हो, हा अपभ्रंश जो प्रकार आहे तो ह्याच्यातून शिकण्यासारखा आहे. ती घटना तिथं घडली नसून पैठणलाच घडली. ह्या आमच्या 32 तीर्थावरी मधलं एक महादेवाचं ते तीर्थस्थान आहे, त्याचं नाव गदेश्वर आहे. आणि लोकांची अशी समजूत झाली का नाथांनी गाढवाला इथंच पाणी पाजलं म्हणून त्याला गाडेश्वर मंदिर नाव देऊन टाकलं. पण इथं नाही, ती घटना इथली नाही. कुठे झाली ती नेमकी? ती रामेश्वर पासून 2-3 किलोमीटरवर झाली, खाली दक्षिणेमध्ये. तिथे काही आहे त्याचं काही ठिकाण किंवा? हो, असं मला असं वाटतंय तिथं मंदिर वगैरे बांधल्या गेलेलं असावं. आणि गोरखपूरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्या घटनेचा सविस्तर उल्लेख आहे. दक्षिण काशी असल्यामुळे ही इथं 32 तीर्थावलीची गोदाकाठी 32 महादेवाची मंदिर आहेत. आता महादेव भक्त पैठणचं ग्रामदैवत म्हणून दोलेश्वर मंदिर आहे. दोलेश्वर हा, ते अपभ्रंश झाला डोलेश्वरचा डोलेश्वर. तर ते ग्रामदैवत म्हणून आम्ही त्याला मानतो. आणि पैठणला सगळीच देवदेवतांची महत्वाची स्थानं असल्यामुळं जे ते देवभक्त आपापल्या परंपरेनुसार त्यांची भक्ती करतात. तर हे दिनेश पारेख सर या पैठणमधलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा अभ्यास आहे सगळा पैठणचा, प्राचीन पैठणचा. आणि एकूणच तुम्ही हे सगळं त्यांच्या तोंडून आपण प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी म्हणजे आता आम्ही जिथे बसलोय
हा नाग घाट आहे, पाठीमाग गणेश मंदिर आहे, तिथं ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद बोलवले तोच हा घाट आहे. आणि ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव, ज्ञानाचा प्रकाश सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्यांनी पाडला, ज्यांनी ही जीवनाची पाऊलवाट सोपी केली, ज्ञानाचा दिवा लावला प्रत्येक मनामध्ये, त्याची सुरुवात जिथून झाली तो हा नागघाट आहे. आणि पैठणविषयीचं जी माहिती आहे, जे ज्ञान आहे, ते पारीख सरांनी आपल्याला दिलं. त्याबद्दल पारीख सरांचं आपण मनपूर्वक धन्यवाद मानूया. धन्यवाद सर. भानुदास एकनाथ.